निर्लज्ज लोकांनी कानानं ऐकलं, जे तिथं होते, जे कोणी होते आज घाबरणार नाही बोलायला. काय ऐकलं तर त्यांनी वर तोंड करून सांगितलं 600 करोड रुपये खर्च येणार आहे. काय म्हणलं? 600 करोड रुपये खर्च येणार आहे. अरे ते गृहमंत्री अनिल देशमुख, तुम्हाला माहित आहे किती करोड रुपये वर्षाला कशात घालत होते म्हणून जेलमध्ये या जयश्री पाटीलने देऊन टाकले. किती होते? 1200 करोड. अरे 1200 करोड. शरद पवार एकटा ते अनिल देशमुख खाली घेऊन बसतय. कुठं घेऊन बसतय? अरे जोरात म्हणा. अरे शरद पवार थोडी तरी ठेवायला पाहिजेत होती. 600 करोडची भाषा करणारे, अरे 1000 करोड तर तुम्हाला वर्षाला पूर्णात एकट्याला. आणि आमच्या 92,000साठी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं फायदा नुकसान बघायचं नाही, आणि तेच तुम्ही केलं. ज्याला नालायकीची पातळी संपली म्हणतात, असं नालायक सरकार आहे. पैसे 56% पगार दिला याचा अर्थ पगार आता ह्या महिन्यात देणारच नाहीत असाही त्याचा अर्थ नाही ना. पैसे येण्यात आहेत आणि शासन आहे, शासनाचं मोठं काम आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना आहे, लाडके भाऊ आहेत, अनेक वेगवेगळ्या योजना आहेत. त्याच्यामुळं जरी उशीर झाला असला तरी पैसे मात्र नक्की कष्टकऱ्यांचा, जसं मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की कष्टकऱ्यांचा एकही पैसा विलंब नाही झाला पाहिजे.